नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज मी बनवणार आहे भुगीची भाजी। तर आज मी बनवणार नाही, माझी मुलगी बनवणार आहे आणि मी तिला बनवायला शिकवणार आहे। ये सोनू, ही माझी मुलगी आहे आणि आज मी तिला भुगीची भाजी कशी बनवायची शिकवणार आहे। लग्नाच्या अगोदर शिकवणं तर खूप गरजेचं आहे, कारण की लग्न झाल्यानंतर सासू बोलेल आईने काही शिकवलं की नाही, म्हणून तिला मी आज भुगीची भाजी कशी बनवायची ते शिकवणार आहे। चला तर मग काय काय भाज्या घेतल्या, आता कॅमेरा चेंज करूया। चला तर मग आपण बघूया काय काय भाज्या लागतात भुगीची भाजी बनवण्यासाठी। तर इथे बघा, मी सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते, ही पावट्याची शेंग आहे आणि ही घेवड्याची शेंग आहे आणि ही तुरीचे बी आहेत बघा, वल्ली तूर असते ना त्याच्या बी आहेत हे। हा, तू पण बघून घ्या कोणकोणत्या भाज्या लागतात। पण हे तर वाटाण्यासारखं दिसतंय ना? नाही, हा वाटाणा आहे बघ, हिरवा वाटाणा हा आहे। अच्छा, आणि ह्या जी वल्ली तुरी असते ना ती वल्ली तुरी आहे आणि ही आपल्या ह्याच्या शेंगा आहेत, पावट्याच्या शेंगा आहेत। हा, जो निबार पावटा असतो ना त्याच्या बिया आहेत ह्या। आणि हा हिरवा वाटाणा आहे, ही वल्ले हरभरा आहे बघ, हरभरा। हा, हे वल्ले हरभरा आहेत आणि ही आहे बघा चवळीच्या बिया आहेत। आणि ह्या आपला सफेद घेवडा असतो ना त्याच्या बिया आहेत, त्याला राजमा पण बोलतात, राजमा आहे। आणि गाजर आता, आणि लसूण अद्रक फोडणी देण्यासाठी। तर आता ह्या भाज्या झाल्या, अजून आपण दुसऱ्या भाज्या पण काय काय घेतले ते बघूया आपण। आता इथे बघा, मी एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे, बटाटा तर माहितीच असेल तुला। आणि ही चाकवताची भाजी आहे बघ, अशी दिसते। हा, अशी पानं असतात त्याची मोठी मोठी, ही चाकवताची भाजी आहे बघा। मी एक पेंडी घेतली चाकवताची भाजी आणि थोडेसे शेंगदाणे मी अगोदरच भिजत घातलेलं, 1 तासभर भिजत ठेवायचं अगोदरच। आणि शेंगदाण्याचा कूट लागणार आहे आपल्याला। आणि हे तीळ आपल्याला भाकरी बनवण्यासाठी लागणार आहेत आणि थोडंसं आपण भाजीमध्ये पण टाकायचे आहेत। आणि हे मी सांगते, हे मला माहिती आहे, हे तिला माहिती आहे, हे ती सांगेल काय काय। हे आहे टमाटा, हा आहे, अरे हे नाही माहिती, हे बोर आहे। कारण की मला ना बाजारात आज काय छोटी बोर असतात बघा कांबट, ते काही मला भेटली नाही, ते तर इम्पॉर्टंट असतात, पण मी पूर्ण बाजार फिरले पण मला काही ती बोरं भेटली नाहीत, म्हणून ही मी मोठी बोर आणली। आणि पेरू पण बघितला, मला पेरू पण भेटला नाही, कारण की भाजीमध्ये आंबटपणा खूप महत्वाचा असतो ना, म्हणून ही मोठी बोर, ह्याला काशी बोरं बोलतात। पण ना हे बोरं टाकल्यावर चांगलं, हो, हे पण आंबटच असतात बोरं, पण ती वाली बोरं आता, पण ती वाली बोरं छान असतात, एकदम आंबूस असतात आणि ही थोडी कमी आंबूस असतात, पण आता काय करणार ना, जसं असेल तसं चालवून घ्यायला लागतं। ही पण छान असतात, ह्याला काशी बोरं बोलतात। आणि हे आहे वांग, हे आहे कोथिंबीर, हा आहे कढीपत्ता। आणि आपण अशी छोटी छोटी वांगी घ्यायची आणि ह्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या। चला आता पुढे काय करायचंय मम्मी? पुढे आता सगळ्यात मी करणार आहे। हा, आता ही भाजी चिरून घे, चिरून घेऊ, हा, बारीक चिरून घे। आणि ही बोर पण बारीक अशा उभ्या काचऱ्या करायला आपण घेत सगळं। किती काम लावतं, काम नाही, शिकायला लागतं। लग्न झाल्यावर सासू बोलेल ना मला तुझी। आता सगळ्यात अगोदर बोर चिरून घे आणि त्यातली आटुळी काढ बाहेर। कसं आहे पण इथे तर कुठली आटुळी काढ बाहेर, तिकडं कापू कमी असं करू? हा, काढ करते तसंच काढ की, एवढं तरी इझी आहे बघ, असं काढायचं, समजलं? चला आता दुसरं मी करते। आता ती भाजी बारीक चिर, ही आटुळी बाहेर काढायची। आता हे आपण असे पीस ठेवूया मोठे मोठे। चला आता भाजी चिरून घे बारीक, सगळं धुवून घेतले भाजी, भाजी स्वच्छ सगळं धुवून ठेवले, बारीक बारीक कट करू। आणि ह्याच्यातच ठेवूया प्लेटमध्ये असं, हा, तसं कप।
बंद करते कॅमेरा. आता लसूण आणि अद्रक बारीक करून घे आणि त्याच्यामध्ये जिरे टाक. फोकस येतोय का बघ. एवढं बस. अजून टाकू ना. मस्त स्वाद छान येतो. हा नाही कमी कर जरा. हा बस तेवढं सगळं टाक. जास्त पण नाही टाकायचं. हा जास्त पण नाही टाकायचं. दाताखाली कचकच लागेल ना तेवढं बरोबर आहे. एकदम बारीक करू. एकदम बारीक पेस्ट. हे बघा एकदम बारीक पेस्ट करून घेतलेले आहे. आणि आपल्याला हेच वापरायचं आहे. आपण अद्रक लसूणची पेस्ट जी बाजारात असते ना आणतो ना आपण ती नाही वापरायची. ह्याच्यामध्ये मी सांगू तुम्हाला सगळ्या भाज्या ज्या आहेत ना ते आपल्या शरीराला गरम ठेवतात. तर थंडीच्या वेळेला मस्त गरम गरम खाल्लं पाहिजे. मस्त झोप येते मग. बाजरीची भाकरी खाल्ल्या तर झोप येते. आणि मेन काय थंडीच्या दिवसातच ह्या भाज्या विकायला येतात बाजारात. आणि ह्या भाज्यांना काय चव असते म्हणून सांगू तुम्हाला. आता पुढे काय करायचं मग. आता आपण फोडणी द्यायची. चल गॅस चालू कर. तेल चांगलं 3-3.5 चमच टाक. कारण की भाज्या भरपूर आहेत ना तेल पण लागेल. सगळी टाक. सगळी टाकू. अद्रक लसूणची पेस्ट छान भाजून घ्यायला. काही सुगंध सुटला ना म्हणून ना तरी पण आपण ना फोडणी इम्पॉर्टंट आहे. आणि आपण आता ही सगळ्यात अगोदर काय आहे ना पावटा. पहिला पावटा टाकू. हा टाक. आता मी आहे घेवडा, गाजर, पांढरा घेवडा. ही आहे वल्लीची पावट्याच्या बिया. हे आपले ओले वाटाणे. ओले वाटाणे, वल्ला हरभरा. हे आहे चवळी, वल्ली चवळी. वल्ली चवळी. आता ही भाजी. बटाटा, टाक. शेंगदाणे आणि ती बोरं पण टाक. आता आपण वांगी टाकायची. आणि आपण जेव्हा टाकतो ना तेव्हाच वांगी शिरून घ्यायची. कारण की वांगी लगेच काळी पडतात ना. आता छान हलवून घ्या. आता छान हलवून घ्या सगळीकडे. आता या भाज्यांचंच पाणी सुटेल. पण ना चांगलं 2-4-5 मिनिट आपण ह्या भाज्या चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या. आणि त्या भाज्यांचं पण पाणी सुटतं ना छान. गॅस कमी ठेवायचा. गॅस कमी करायचा आणि 1 मिनिट करायचं ह्याच्यावर झाकण मार. असं मारू. मार. 1 मिनिट बघासाठी. जेणेकरून ना भाज्या चांगल्या आपल्या तेलामध्ये फ्राय होतील आणि पाणी पण सुटेल भाज्यांना. आम्ही आमचा घाटी मसालाच फक्त वापरतो. आम्ही दुसरा कोणता मसाला नाही वापरत ह्या भाजीसाठी. आणि तो सगळ्यात चांगला असतो कारण की भाज्यांचा एकदम मस्त सर्व असतं ना त्याच्यामध्ये. लसूण, कांदा, खोबरं ते आणि सगळे मसाले. पण आम्ही खोबरं नाही टाकत. काही काही लोक खोबरं टाकतात ना. हा ह्या भाजीत काय काय लोक खोबरं पण वापरतात पण आम्ही नाही वापरत. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. पण आम्ही नाही टाकत. आम्ही नाही टाकत. करते जेवढचं झाकण. मस्त भाज्या वापरल्या आणि पाणी पण सुटलंय की नाही भाज्यांचं बघ. सुटलंय की नाही भाज्यांचं. हा आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीनुसार. चवीनुसार मीठ घालूया. आता चटणी टाक. एक टाक.
अजून टाकते एवढी आणि थोडीशी टाकते एकदम चिमूटभर. हां टाक. हां बस आता थोडंसं तीळ टाक सगळीकडे. तीळ टाक. हां. आणि ही गावरान तीळ आहेत. मी गावरान तीळच वापरते. तुम्ही पॉलिश केलेले पण वापरू शकता. टाकू. बदल आता हलव छान. वाजता कसं सुटलाय छान ना. छान सुटलाय. तिखट छान. बघू का. बस बस. मम्मी पाणी किती वतायचं मला तर अंदाज नाही माहिती. पाणी आपण ना थोडंसं टाकायचं आहे कारण की ना आपल्याला जास्त पातळ भाजी नाही बनवायची. थोडीशी दरदरी अशी बनवायची. म्हणजे थोडी भाजी आहे त्याच्यावरती पाणी तरंगलं भाजी पाहिजे. नाही थोडंसं पाणी वर तरंगलं पाहिजे त्याच्यावरती. कुठ टाकू. हा फूट टाक. बघ टाकू. टाकावी अर्धी वाटी तर टाक. हलव जरा त्याला चमच्याने हलव. आता तू हलव. इकडे भाकरी करून घेऊया. आता आपण काय करूया दुसऱ्या गॅसवरती आपण ही भाजी आहे ना दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवूया आणि भाकरी बनवून घेऊया. बाजरीची तीळ लावलेली. तीळ लावून केळावून भाकरी माझी फेवरेट आहे आणि भाकरी मी करणार आहे. आज तू भाकरी करा. ही भाकरी करणं एवढं इझी काम नाही. त्याला खूप छान मत करावं लागतं ना कारण की बाजरीची भाकरी शिजते ना. मस्त टाकून घेऊ. नंतर थापल्यावर वर टाकावे ना. मला हसेल. असं हां हळूहळू थापायची. असं फक्त मोठी झाली पाहिजे थापायचा असं तसं. आता दोन्ही हाताने कर. दोन्ही एक हाताने सरकवायची आणि एका हाताने मोठी करायची. असं असं ना. हां आता मस्त. चल आता हे आहे तशी टाकली का. बरोबर टाकली. बरोबर आहे ना. दोन्ही हाताने टाकायला पाहिजे ती. फोडे येतात ना भाकरीला. फोड आले की मग भाकरी पिवळी पडते. तर ठीक आहे असू दे पहिल्यांदा करतेस. आता ह्याच्यावरचं थोडंसं पाणी सुकलं की लगेच बंद कर गॅस. बाजरीची भाकरी फुलणे म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सहसा बाजरीची भाकरी फुलत नाही. बघा कशी टमकन फुलली आहे. झालं. कुणाला बोलतो. ठेव आता. थोडंसं मला दाखव जरा मला वाटतं ना असं कॅमेरा दिसते ना मी. दोन्ही पण दिसला पाहिजे ना. तू पण आणि ताट पण ना. दिसतंय. कर जरा पुढे आहे की. हां बस बस.
थांबा थांबा थांबा. काय म्हणतात? मी दिसते? हो दिसते. चल. चल भाकरी ठेवताना ते काढ की भाकरी ठेवताना. उलटी ठेव. तूच बोल. आपली बाजरीची भाकरी आणि खेंगाड शेंगाड बनवून. बनवून तयार आहे. तीळ आणि बाजरीची भाकरी बनवली आहे. हो. आणि आमच्याकडे आम्ही भुगीच्या भाजीला खेंगाड बोलतो. घे खा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.